स्क्रीन शेअर झाली सगळ्यांना? हो झाली. Now in previous lecture we saw the different addressing mode of 8051 microcontroller. Which are the different addressing mode? Tell me the name. Give answer. Which are the different addressing mode of 8051 microcontroller? Register addressing mode, addressing mode, indirect addressing. Okay. direct addressing mode, register indirectly addressing mode. Okay. And external direct addressing mode. Okay. Now in this lecture we will see the instruction set of 8051 microcontroller. Okay. There are 6 types of instructions in 8051 microcontroller. First is data transfer instructions, logical instructions, arithmetic instructions, bit level instructions, branching instructions, and other instructions. So these 5 types instructions are present in 8051 microcontroller. First of all, we see the data transfer instructions. First is data transfer instructions. This instruction move the data from source to given destination. The data transfer instruction is used for copying or moving the data from one place to other place, from source to destinations. The data transfer instructions again classified into following category. First is move instructions, then is exchange instructions, then stack related instructions, move X instructions, and move C instructions. आता मूव इन्स्ट्रक्शन्स, फर्स्ट इन्स्ट्रक्शन्स काय मूव. आता बघा, जेव्हा तुम्ही एखादी फाईल किंवा एखादी डॉक्युमेंट एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये मूव्ह करता, त्यावेळेस काय होणार, तुम्ही ज्या फोल्डर मधून ती फाईल मूव्ह केलेली आहे ती त्या फोल्डर मध्ये ती फाईल राहणार आहे का? काय विचारलं मी? तुम्ही जेव्हा एका दोन फोल्डर आहेत ए आणि बी, जेव्हा तुम्ही ए फोल्डर मधून फाईल बी फोल्डर मध्ये मूव्ह करता, मग ती फाईल तुम्ही बी फोल्डर मध्ये मूव्ह केली, मग ती फाईल ए फोल्डर मध्ये प्रेझेंट असणार आहे का मूव्ह केल्यानंतर? नाही. म्हणजे आता डेटा ट्रान्सफर मध्ये काय करणार आहे आपण, मूव्ह इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे मूव्ह इन्स्ट्रक्शन्स काय करणार आहे की जो काय आपला डेटा आहे तो आपण सोर्स मधून डेस्टिनेशन कडे मूव्ह करणार आहे. म्हणजे तो डेटा सोर्स मध्ये प्रेझेंट नसणार आहे आफ्टर द मूव्ह इन्स्ट्रक्शन्स. ओके. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज एक्सचेंज इन्स्ट्रक्शन. आता एक्सचेंज इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, आता आपण एक्सचेंज करणार, म्हणजे सोर्स मध्ये जो डेटा आहे तो डेटा आणि डेस्टिनेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा, ह्यांचं काय करणार आपण, एक्सचेंज करणार. म्हणजे सोर्स मधला डेटा आपण डेस्टिनेशन मध्ये लोड करणार आणि डेस्टिनेशन मधला डेटा कशामध्ये हे करणार, सोर्स मध्ये लोड करणार. ओके. नाउ द स्टॅक रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स. आपण रॅम मेमरीचा स्टॅक एरिया बघितला होता, तर तो स्टॅक एरिया कसा ऍक्सेस करायचा, त्यासाठी कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, स्टॅक इन्स्ट्रक्शन्स आहेत. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव्ह एक्स इन्स्ट्रक्शन्स. नाउ टेल मी द मीनिंग ऑफ मूव्ह एक्स इन्स्ट्रक्शन्स. एक्सटर्नल एक्सटर्नल मेमरी इन्स्ट्रक्शन्स. मूव्ह एक्स इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज केल्या जातात, एक्सटर्नल मेमरी साठी यूज केल्या जातात. And the fifth instruction is move C instructions. What? Move C instructions. So move C म्हणजे काय, C stands for copy. की आपल्याला काय करायचं, डेटा कॉपी करायचा. काय करायचं, आपल्याला सोर्स मधून डेटा डेस्टिनेशन मध्ये काय करायचं आहे, कॉपी करायचा. सो असे किती इन्स्ट्रक्शन्स आहेत, डेटा ट्रान्सफरच्या किती इन्स्ट्रक्शन्स आहेत, मूव्ह इन्स्ट्रक्शन्स. मूव्ह इन्स्ट्रक्शन म्हणजे आपण काय करणार, डेटा सोर्स कडून डेस्टिनेशन कडे मूव्ह करणार. Then exchange instructions. Exchange instruction exchange the data between source and destination. Then stack related instructions, which is used for stack area of RAM location. Now the next is move X instructions, which is used for external memory interfacing. And then is move C instructions. Move C instructions used for copying the data from source to destination. अशा आपल्याला किती डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स आहेत, 5 टाइप्स आहे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनचे. एक तर डेटा मूव्ह करणार, एक्सचेंज करणार, मग स्टॅक रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स, मूव्ह एक्स म्हणजे एक्सटर्नल मेमरी इन्स्ट्रक्शन्स, आणि मूव्ह सी डेटा काय करणार, कॉपी करणार. सो दीज आर द 5 डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स. सो आपण स्टेप बाय स्टेप ह्या इन्स्ट्रक्शन्स बघणार आहोत.
So first instruction is move instruction. First instruction is move instruction. The move instruction is used to move the data from source to destination in internal data memory. The move instruction is used to move the data from source to destination in internal data memory. So move instruction कशासाठी यूज करणार आहे आपण डेटा मूव्ह करण्यासाठी यूज करणार आहे फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. द सिंटॅक्स ऑफ द मूव्ह इन्स्ट्रक्शन्स इज मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स. म्हणजे इथे कॉमा डेस्टिनेशन आणि सोर्स जे आहे ते कॉमाने काय केलेले सेपरेट केलेले. कॉमाच्या आधी काय असणार आहे डेस्टिनेशन आणि कॉमा नंतर काय असणार आहे सोर्स. आणि मूव्ह MOV हा काय आहे कीवर्ड आहे. जसे तुमचे सी लँग्वेज मध्ये कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स काय आहे ते पर्टिक्युलर फंक्शन साठीच यूज करू शकतो आपण. तो कीवर्ड आपण दुसरा कोणता एक व्हेरिएबल म्हणून यूज करू शकणार नाही. तसंच जेव्हा आपल्याला मूव्ह इन्स्ट्रक्शन डिफाइन करायची असते त्यावेळेस मूव्ह इन्स्ट्रक्शन डिफाइन करण्यासाठी आपण MOV हा काय करणार आहे हा कीवर्ड यूज करणार आहे. ओके सो हे आहे सिंटॅक्स फॉर इन्स्ट्रक्शन्स मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स. मग जेव्हा आपण ही इन्स्ट्रक्शन देऊ त्यावेळेस ह्या सोर्स मधला डेटा the data present in source is a move to the destination. Okay, now the depending on the type of addressing mode used, these instructions can be classified as below. आता आपण किती ऍड्रेसिंग मोड्स बघितले. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. So depending upon that addressing mode, the move instructions is again classified into this addressing mode. बघा कसा फ्लो आहे. मायक्रो कंट्रोलरचे इन्स्ट्रक्शन सेट किती आहेत 6 आहेत. डेटा ट्रान्सफर, लॉजिकल, अरिथमॅटिक, बिट लेवल, ब्रांचिंग अँड अदर इन्स्ट्रक्शन. सो त्यातले आपण फर्स्ट बघत आहोत डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. सो डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनचे किती टाइप आहे. मूव्ह इन्स्ट्रक्शन, एक्सचेंज इन्स्ट्रक्शन, स्टॅक रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स, मूव्ह एक्स इन्स्ट्रक्शन अँड मूव्ह सी इन्स्ट्रक्शन. दीज आर द डिफरंट टाइप ऑफ डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स. सो आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनचा फर्स्ट टाइप बघणार आहोत मूव्ह इन्स्ट्रक्शन. सो दिस मूव्ह इन्स्ट्रक्शन्स अगेन क्लासिफाइड इनटू दिस 4 कॅटेगरी. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड अँड इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ओके सो फर्स्ट इज इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. फर्स्ट इज इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. आता इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण काय करणार आहे. इन दिस मोड द डेटा इज इमिजिएटली स्पेसिफाइड in the instructions. Note that the data should be processed by hash sign and can be either in decimal or hexadecimal form. मग काय असणार आहे मूव्ह ए कॉमा हॅश डेटा. मग इथे काय असणार आहे डेटाची व्हॅल्यू असणार आहे. इथे काय असणार डेटा व्हॅल्यू असणार. मग ती डेटा व्हॅल्यू आपण काय करणार कॉपी कुठे मूव्ह करणार अक्युमुलेटर मध्ये. आता सपोज मी ही इन्स्ट्रक्शन घेतली मूव्ह ए कॉमा हॅश 50H ही व्हॅल्यू घेतली आपण. तर इथे काय आहे हॅश 50H आहे. त्यामुळे हा जो 50H हा जो डेटा आहे म्हणजे 50H ही व्हॅल्यू आहे ही कशामध्ये लोड केली जाणार अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये काय केली जाणार आहे लोड केली जाणार. ओके मी मुद्दाम हे ब्लँक ठेवलं होतं जेणेकरून तुम्हाला ह्या एक्झाम्पल्स विथ इन्स्ट्रक्शन्स मला एक्सप्लेन करता येईल. ओके एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला मूव्ह ए कॉमा हॅश डेटा म्हणजे हा जो डेटा आहे तो आपल्याला कुठे लोड मूव्ह करायचा आहे अक्युमुलेटर मध्ये. सो दिस इज अ मूव्हिंग इन्स्ट्रक्शन. सो वी यूज द MOV मूव्ह कीवर्ड. ए इज अ डेस्टिनेशन अँड हॅश डेटा, डेटा इज अ सोर्स. म्हणजे हा जो काय डेटा असणार आहे तो कुठे कॉपी केला जाणार आहे सॉरी कुठे मूव्ह केला जाणार आहे अक्युमुलेटर रजिस्टर. मग डेटा कोणताही असू शकतो तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता. तर मी काय एक्झाम्पल घेतले मूव्ह ए कॉमा हॅश 50H. दॅट मीन 50H ही व्हॅल्यू कशामध्ये लोड केली जाणार अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये. नाव द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स इज मूव्ह RN कॉमा हॅश डेटा. आता मला सांगा मी RN काय सांगितलं होतं जेव्हा आपण ऍड्रेसिंग मोड बघितले त्यावेळेस RN काय सांगितलं होतं. R0 to R0 to R7. R0 to R7 रजिस्टर. मग आपण R0 to R7 ह्यांच्यापैकी कोणताही एक रजिस्टर काय करू शकतो घेऊ शकतो. ओके मग मी काय घेतलं मूव्ह R2 कॉमा हॅश 55H, मूव्ह RN कॉमा हॅश डेटा.
मग आपण R0 to R7 कोणताही रजिस्टर घेऊ शकतो आणि डेटा जी व्हॅल्यू आपल्याला त्या रजिस्टर मध्ये लोड करायची आहे, मूव्ह करायची आहे, ती व्हॅल्यू घेतली. सो मूव्ह R2, #55H. So this is the syntax of instruction and this is the example. So according to this instructions 55 ही व्हॅल्यू R2 ह्या रजिस्टर मध्ये काय होणार, मूव्ह होणार. 55 ही व्हॅल्यू कशामध्ये लोड होणार, R2 ह्या रजिस्टर मध्ये. ओके, आणि त्याचं फंक्शन असणार आहे, त्याचं मिनिंग पण दिलेलं आहे. A इज इक्वल टू डेटा, म्हणजे ए मध्ये काय असणार आहे, डेटा. डेटा काय आहे 58. RN मध्ये कोणता, जे आपण इथं डेटा मेन्शन करू तो डेटा कुठे असणार आहे, RN मध्ये. नाव द नेक्स्ट इज मूव्ह DPTR, #data 16. डेटा 16 लिहिलंय मी. का इथं डेटा 16 लिहिलंय, कारण का DPTR हा किती बिटचा रजिस्टर आहे, 16 रजिस्टर आहे. सो 16 बिटच्या रजिस्टर साठी आपण डेटा पण किती देणार आहे, 16 बिटचा देणार आहे. आपण जेव्हा ऍड्रेसिंग मोड बघितले होते, सो रजिस्टर ऍड्रेसिंग मध्ये एक रूल होता, द साइज ऑफ सोर्स अँड डेस्टिनेशन मस्ट बी सेम. ओके, सो इथे आपण 8 बिटचा डेटा घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. का, कारण का सोर्स आपला 8 बिटचा आहे आणि डेस्टिनेशन 16 बिटचा, तर सोर्स आणि डेटा ह्यांची साईज मॅच होत नाही. सो दिस इज द इनव्हॅलिड इन्स्ट्रक्शन. म्हणून इथे आपण डेटा किती घेणार आहे, 16 बिटचाच घेणार आहे. सो मूव्ह DPTR, #25F8. सो 25F8 इथे बघा 8 बिट साठी 2 डिजिट घेतलेत आणि 16 बिट साठी किती डिजिट घेणार, 4 डिजिट. सो हा 25F8 हा काय झाला, डेटा झाला. काय झाला, डेटा झाला. का, कारण का इथं आपण काय दिलेले, हॅश साइन दिलेले. सो मग हा डेटा, हा 16 बिट डेटा इज मूव्ह इन अ DPTR रजिस्टर. ओके, समजले. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड काय आहे ते. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये डेटा कसा ट्रान्सफर केला जातो, मूव्ह इन्स्ट्रक्शन्स. सो दिस डेटा मूव्ह इनटू अक्युमुलेटर. In second instructions 55 is moved into R2 register. In third instructions 25F8, this 16 bit data is moved to a DPTR register. Okay, समजलं, yes or no? yes Yes, ma'am. Now the next instruction, next is register addressing mode. हे पण काय डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनचा टाइप आहे, पण कोणते, मूव्ह इन्स्ट्रक्शन्स आहे. सो इन दिस मोड डेटा मूव्ह फ्रॉम वन रजिस्टर टू अनदर रजिस्टर. सिमिलरली RN कोणते रजिस्टर असणार आहेत, R0 to R7. सो R0 to R7 ह्या रजिस्टर पैकी कोणताही एक रजिस्टर इथे आपण घेऊ शकतो. मग काय इथे हे मूव्ह A, RN च्या जागी मी काय घेतला, R0 घेतला. सो R0 मध्ये जी व्हॅल्यू आहे, R0 मध्ये जो डेटा आहे तो कशामध्ये मूव्ह केला जाणार आहे, अक्युमुलेटर रजिस्टर मध्ये. देन मूव्ह RN, A. So now in this instructions the data present in accumulator register is moved into a RN. RN is any register between R0 to R7. ओके, हे आपलं ऍड्रेसिंग मोड झालेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला समजायला इझिली समजत असेल अशी मी अपेक्षा ठेवते. समजलंय की नाही, येस और नो काहीतरी बोला. Yes, ma'am. मोठ्याने बोला, मला काहीच ऐकायला येत नाही. अरे बोला काहीतरी. समजले. हो, it's right. Now the third type is direct addressing mode. So in this mode, address of internal data memory is directly specified in the instructions. Note that the address value is not preceded by hash sign. Similarly, आता इथे काय डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, इथे काय करणार आहे, मूव्ह इन्स्ट्रक्शन्स यूज करतोय आपण. सो मूव्ह ऍड्रेस, hash data. So according to these instructions, so this data
व्हॅल्यू इज स्टोर इन दिस ऍड्रेस. इथे काय असणार आहे, एक मेमरी ऍड्रेस असणार आहे. सो त्या मेमरी ऍड्रेस मध्ये काय केला जाणार आहे, डेटा स्टोर केला जाणार आहे. बघा काय इन्स्ट्रक्शन इज मूव ऍड्रेस. तुम्ही कोणताही ऍड्रेस देऊ शकता. 40H कॉमा हॅश 60H. सो मूव 41H कॉमा हॅश 60H. आता इथे बघा इथं 41 आहे, 41H दिलाय, पण 41H आधी मी हॅश साइन दिलेला आहे का, नाही. देयर इज नो हॅश साइन. दॅट मीन्स 41 इज अ रॅम मेमरी लोकेशन and here is a hash sign before 60. So 60 is not a memory location, it is a data value. So this 60 data value is moved in a 41 RAM memory location. Okay, समजलं का? Yes or no? हो मॅम. आता हे जे दिलंय ना ऍड म्हणजे ऍड्रेस, इथं पण मेमरी ऍड्रेस असणार आहे. नाव द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव ए कॉमा ऍड्रेस. आता अकॉर्डिंग टू धिस इन्स्ट्रक्शन्स काय असणार आहे, मूव ए कॉमा 42H. सो अकॉर्डिंग टू धिस इन्स्ट्रक्शन 42 इथं काय हॅश साइन नाहीये, त्यामुळे ही काय झाली, मेमरी लोकेशन झाली. ही काय झाली, मेमरी लोकेशन झाली. सो 42 ह्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा असणार आहे तो डेटा कुठे मूव्ह केला जाणार आहे, अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मध्ये. कुठे मूव्ह केला जाणार आहे, अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मध्ये डेटा काय केला जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. सो नाव मूव्ह ऍड कॉमा ए. सो ए इज अ सोर्स, दिस ऍड इज द मेमरी लोकेशन. सो अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो डेटा ह्या रॅम मेमरी लोकेशनला काय केला जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. म्हणजे कोणतेही नंबर असतो, कोणती मेमरी लोकेशन असू शकते. जसं मी इथं 41H घेतले, 42H घेतले. ओके, नाव द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज RN कॉमा ऍड. आता RN कॉमा ऍड म्हणजेच काय की ह्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो RN रेजिस्टरला, RN इज एनी रेजिस्टर बिटवीन R0 त्याला राग येतो. मी पुढच्या वेळेस झाली. ए बोलू नका, स्पीकर म्यूट करा, स्पीकर म्यूट करा. RN कॉमा ऍड. सो ही इन्स्ट्रक्शन आपण कशी लिहिली की RN इज एनी रेजिस्टर बिटवीन R0 टू R7. सो मूव R5. मी काय घेतले, R5 घेतले. काय घेतला, R5 घेतला. आणि मेमरी लोकेशन काय घेतली, 43H घेतली. सो this the data present in this 43H memory location is moved to a R5 register. Is moved to a R5 register. इथे बघा R43 the hash sign नाहीये. That means 43 is a memory location. So 43 ह्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा स्टोर असणार आहे तो डेटा R5 ह्या रेजिस्टरला काय केला जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. ओके, then next instructions is move add comma RN. RN is any register between R0 to R7. मग तुम्ही कोणताही एक रेजिस्टर तो घेतला. सो त्या रेजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो डेटा ह्या मेमरी लोकेशनला, जी मेमरी लोकेशन आहे ह्या मेमरी लोकेशनला काय केला जाणार आहे, स्टोर केला जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. ओके, नाव द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज ऍड 1 ऍड 2. आता इथे काय केलेलं आहे, दोन मेमरी ऍड्रेस दिलेले आहेत. म्हणजे ती इन्स्ट्रक्शन कशी आहे, मूव 42H मूव 42H कॉमा 43H. सो अकॉर्डिंग टू धिस इन्स्ट्रक्शन काय असणार आहे, 43 ह्या रॅम मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे बघा, मूव 42H कॉमा 43H. सो 43 ह्या रॅम मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा 42 ह्या रॅम मेमरी लोकेशनला काय केला जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. काय केलं जाणार आहे, मूव्ह केलं जाणार आहे. समजलं. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मूव्ह इन्स्ट्रक्शन्स कशा यूज करतात ते. Yes or no? हे का, बघा ही इन्स्ट्रक्शन्स काय आहे, मूव्ह ऍड 1
कॉमा ऍड 2 म्हणजेच एका ऍड्रेस मधून दुसऱ्या ऍड्रेस मध्ये डेटा काय करायचा आहे आपल्याला मूव्ह करायचा आहे. सो मी त्याच्यासाठी इथे एक एक्झाम्पल घेतलं मूव्ह 42H, 43H. आता इथे 43 च्या आधी पण हॅश साईन नाहीये आणि इथं 42 च्या आधी पण हॅश साईन नाहीये. त्यामुळे 42 आणि 43 ह्या दोन्ही काय कन्सिडर करणार आपण? बोला काय कन्सिडर करणार? मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशन कन्सिडर करणार. सो अकॉर्डिंग टू दिस इंस्ट्रक्शन 43 इज अ सोर्स and 42 is a destination. So 43 ह्या रॅम मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा 42 ह्या रॅम मेमरी लोकेशन मध्ये काय केला जाणार आहे? मूव्ह केला जाणार आहे. समजलं का? हो. नक्की? इथपर्यंत कोणाला काय डाऊट? बोला. येस सर नो समजतंय की नाही? जोपर्यंत तुम्हाला इन्स्ट्रक्शन सेट समजत नाही ना पूर्णपणे तोपर्यंत तुम्हाला प्रोग्रामिंग करता येणार नाही. मॅम एकदा सांगा ना. काय सांगू? सगळं सांगू का परत? हो मॅम. कुठून? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड सांगू का इमिजिएट पासून स्टार्टिंग पासून सांगू? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण काय करतो? इन दिस मोड इंटरनल डेटा मेमरी इज डायरेक्टली स्पेसिफाय इन द इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय करणार आहे? आपल्याला जो डेटा रॅम मेमरी लोकेशनला स्टोअर करायचा आहे ती रॅम मेमरी लोकेशन काय केली जाते? डायरेक्टली स्पेसिफाय केली जाते. काय केली जाते? ती रॅम मेमरी लोकेशन डायरेक्टली स्पेसिफाय केली जाते. आता इथे बघा अकॉर्डिंग टू दिस इन्स्ट्रक्शन मूव्ह ऍड कॉमा हॅश डेटा ही इन्स्ट्रक्शन आहे. सो ह्या इन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल काय घेतलं मी? मूव्ह 41H, 60H. सो 60H ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू मी डायरेक्टली काय केली? 41 ह्या मेमरी लोकेशनला काय केली? 41 ह्या मेमरी लोकेशनला काय केली? मूव्ह केली. सो आपल्याला ज्या मेमरी लोकेशनला हा डेटा स्टोअर करायचा आहे ती मेमरी लोकेशन डायरेक्टली आपण इन्स्ट्रक्शन्स मध्ये यूज केलेली आहे. काय केलेली आहे? ती मेमरी लोकेशन आपण डायरेक्टली ह्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय केलेली आहे? यूज केलेली आहे. म्हणून ह्याला काय म्हणतात? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. बिकॉज इन दिस इन्स्ट्रक्शन द मेमरी लोकेशन इज डायरेक्टली स्पेसिफाईड. द मेमरी लोकेशन इज डायरेक्टली स्पेसिफाईड. मग 60H ही व्हॅल्यू मी कुठे स्टोअर करणार? 41 ह्या मेमरी लोकेशनला. So now the next instruction is move a comma add. So data present in this address is moved to the accumulator register. मग त्याचा एक्झाम्पल काय घेतलं आपण? move a comma 42H. आता 42 ह्या रॅम मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा accumulator ह्या रजिस्टरला काय केला जाणार आहे? स्टोअर केला जाणार आहे. Now the next instruction is move add comma a. So accumulator ह्या रजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो ह्या ऍड्रेस हा जो ऍड्रेस आहे म्हणजे ऍड्रेस म्हणजे काय? एक रॅम मेमरी लोकेशन आहे. त्या रॅम मेमरी लोकेशनला काय केलं जाणार आहे? स्टोअर केला जाणार आहे. घेऊ का त्याचं एक एक्झाम्पल? सिमिलर इन्स्ट्रक्शन्स म्हणून मी त्याचं एक्झाम्पल नाही घेतलं. ओके. आता अकॉर्डिंग टू धिस इन्स्ट्रक्शन accumulator ह्या रजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो डेटा 44H ह्या रॅम मेमरी लोकेशनला काय केला जाणार? मूव्ह केला जाणार. ओके. नाउ मूव्ह RN कॉमा ऍड्रेस. सो ह्या ऍड्रेस मध्ये हा ऍड्रेस कुणाचा असणार आहे? रॅम मेमरीचा असणार आहे. सो ह्या रॅम मेमरी मध्ये ह्या रॅम मेमरीची जी लोकेशन आहे त्या लोकेशनला जो डेटा आहे तो डेटा कुठे? RN रजिस्टर. मग RN तुम्ही कोणताही रजिस्टर घेऊ शकता R0 to R7. त्या रजिस्टर मध्ये काय केले जाणार आहे? मूव्ह केला जाणार आहे. मग त्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल घेतलं मूव्ह R5 कॉमा 43H. म्हणजे 43 ह्या रॅम मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा R5 ह्या रजिस्टर मध्ये काय केला जाणार? मूव्ह केला जाणार. म्हणजे आपल्याला एखादा डेटा रजिस्टर मधून रॅम मेमरीला किंवा रॅम मेमरी मधून रजिस्टरला स्टोअर करायचा असेल, मूव्ह करायचा असेल तर मूव्ह इन्स्ट्रक्शन्स यूज करतात. मग काही
घ्यायला गेलं ती ज्या मेमरी लोकेशनला आपल्याला डेटा मूव्ह करायचा आहे ती मेमरी लोकेशन आपण आपल्या इन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये डायरेक्टली पण मेन्शन करू शकतो ऍड इनडायरेक्टली पण मेन्शन करू शकतो. सो डायरेक्टली कशी मेन्शन करणार तर इथं डायरेक्टली मेमरी लोकेशन स्पेसिफाय करायची. सो दिस इज अ डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. जर तुम्ही तर ही मेमरी लोकेशन डायरेक्टली स्पेसिफाय केली नाही तर तो काय झाला इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. समजलं का? येस ऑर नो? तसंच हे मूव ऍड कॉमा आरएन ह्या रजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो डेटा ह्या मेमरी लोकेशनला काय केला जाणार आहे मूव्ह केला जाणार आहे. तशीच ही लास्ट इन्स्ट्रक्शन मूव्ह ऍड 1 कॉमा ऍड 2. तर इथं दोन मेमरी लोकेशन दिलेले आहेत. सो त्या दोन मेमरी लोकेशन मध्ये डेटा काय करायचे आपल्याला मूव्ह करायचा आहे. मग इथे त्याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे मूव्ह R2H, 43H. So data present in 43 memory location is moved to the 42 memory location. So 43 ह्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा आपण कुठे मूव्ह केला 42 ह्या मेमरी लोकेशनला काय केला मूव्ह केला. आता समजलं की नाही? येस ऑर नो? हो मॅम. येस. मग तिथं मूव्ह इन्स्ट्रक्शन आपण मूव्ह करणं म्हणजे काय की डेटा मूव्ह करायचा आहे. मग तो आपण कसाही मूव्ह करू शकतो. रजिस्टर टू रजिस्टर मूव्ह करू शकतो. डेटा मेमरी मधून रजिस्टर मध्ये किंवा रजिस्टर मधून डेटा मेमरी मध्ये. मग जर आपण डेटा मेमरी प्रोग्राम मध्ये डायरेक्टली मेन्शन केली तर तो डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड झाला आणि जर डेटा मेमरीच्या लोकेशन इनडायरेक्टली मेन्शन केला तर तो इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड झाले. समजले का? Now the next instruction is indirect addressing mode. Next instruction is indirect addressing mode. So in this mode, address of internal data memory location is specified indirectly. आता इथे कसं आपल्याला ज्या मेमरी लोकेशनला डेटा मूव्ह करायचा होता त्या मेमरी लोकेशन डायरेक्टली स्पेसिफाय केल्या होत्या ना. 41H, 42H, 44H, 43, 42, 43 डायरेक्टली स्पेसिफाय केल्या होत्या. पण इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण तसं नाही करत. ज्या मेमरी लोकेशन मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे ना त्या मेमरी लोकेशन डायरेक्टली स्पेसिफाय करत नाही. तर त्या मेमरी लोकेशन कशामध्ये ठेवतो आपण रजिस्टर मध्ये ठेवतो आणि मग त्या रजिस्टर पॉइंट करतो. आता इथे काय दिलंय द ऍड्रेस कॅन बी गिवन आयदर इन R0 or R1. द इनडायरेक्ट ऍड्रेस इज स्पेसिफाय बाय हॅश साइन. आता इथे काय आहे move @rp, हॅश डेटा. आता हा जो डेटा आहे तो डेटा आरपी म्हणजेच काय आरपी इज अ एनी रजिस्टर आयदर R0 or R1. म्हणजे आपण जसं RN रजिस्टर काय घेत होतो R0 to R7 घेत होतो ना. मग आरपी रजिस्टर हे कधी फक्त इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड साठी वापरतात. मग आरपी रजिस्टर कोणते आयदर R0 किंवा R1 ह्या दोन्हीपैकी एक रजिस्टर. मग move @rp, hash data. So this data is moved in the memory location mentioned in RP register. नसणं समजलं मला माहिती आहे. तर मी एक्झाम्पल सांगते. मग त्यांना समजत नाही मला माहिती आहे. ओके. आता इथे काय घेतलंय मूव @R1, hash 50H. ओके हे एक्झाम्पल घेतलं मी. सो दिस 50H ही जी 50H ही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कुठे मूव्ह होणार R1 ह्या रजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे बघा R1 रजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू काय असणार आहे मेमरी लोकेशन असणार आहे. मग त्या मेमरी लोकेशनला 50H काय होणार आहे मूव्ह होणार आहे. त्या मेमरी लोकेशनला 50H काय होणार आहे मूव्ह होणार आहे. समजलं की नाही? हो मॅम. गुणवंत समजलं की नाही? येस मॅम. ते मला सांगा ऋषिकेश लेक्चर अटेंड करतो का? ऋषिकेश आहे का आता लेक्चरला? मला एकदा पण ऋषिकेश दिसला नाहीये लेक्चरला. जाऊ द्या. समजलं ही इन्स्ट्रक्शन्स काय मूव @R1, hash 50H.
So the value 50H is moved to the memory location specified in R1 register. So R1 register मध्ये जी व्हॅल्यू, आता इथे मी काय दिलं, @साइन दिलं, इथे काय दिलं, हे @साइन. मग @साइन काय डिफाइन करणार की R1 ह्या रजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू आहे ना ती आपल्याला काय कन्सिडर करायची, मेमरी लोकेशन कन्सिडर करायची. मग R1 मध्ये जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या मेमरी लोकेशन मध्ये काय होणार आहे, 50H काय होणार, स्टोर होणार. ओके, येस ऑर नो, समजलं की नाही? हो नक्की. हो हो. Our next instructions is move @RP, A. Similarly, accumulator ह्या रजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू आहे ना ती व्हॅल्यू RP म्हणजे काय, RP इज एनी रजिस्टर आयदर R0 or R1. मग RP रजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू आहे ना त्या व्हॅल्यूच्या मेमरी लोकेशनला काय होणार आहे, स्टोर होणार आहे अक्युमुलेटरची व्हॅल्यू. सिमिलरली मूव A, @RP. सो हे जे RP लोकेशन आहे एक्झाम्पल अशा तुम्हाला समजणार नाही. मूव @R0, A. So now according to these instructions, the value stored in accumulator register is moved to the memory location which is specified in R0 register. So R0 मध्ये जी मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशनला अक्युमुलेटर मधली व्हॅल्यू काय होणार आहे, स्टोर होणार आहे. बघा इथे डेटा आपण मेमरी लोकेशन मधूनच ऍक्सेस करतोय, पण इथे मेमरी लोकेशन ना इनडायरेक्टली स्पेसिफाय केलेली आहे, म्हणजे ती आयदर R0 किंवा R1 ह्या रजिस्टर मध्ये मेन्शन केलेली आहे, डायरेक्टली मेन्शन केलेली नाहीये. ओके, नाव मूव A, @RP. सो ह्या रजिस्टर मध्ये जी मेमरी लोकेशन असेल ना आणि त्या मेमरी लोकेशनला जो डेटा असेल तो डेटा कुठे लोड केला जाणार आहे, अक्युमुलेटर ह्या रजिस्टरला. नेहमी डेटा सोर्स कडून डेस्टिनेशन कडे जातो, डेस्टिनेशन कडून सोर्स कडे येत नाही. सो RP ह्या रजिस्टर मध्ये जी मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये काय केला जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. मूव्ह @RP, ऍड. आता इथे काय दिलं, एक स्पेसिफिक ऍड्रेस दिलेला आहे. सो ह्या ऍड्रेस मधला डेटा RP ह्या रजिस्टर मध्ये जी मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशनला काय केलं जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. सिमिलरली शेवटची इन्स्ट्रक्शन आहे, लास्ट इन्स्ट्रक्शन, मूव्ह @RP. सो RP ह्या रजिस्टर मध्ये जी मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा स्पेसिफाय ऍड्रेसला म्हणजे ह्या ऍड्रेसला काय केलं जाणार आहे, मूव्ह केला जाणार आहे. समजलं इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, येस ऑर नो? हो मॅम. बघा शीतल मॅम काय म्हणतात, मला गॅरंटी आहे त्यांना काय समजलं नसेल. समजलं की नाही सांगा, कारण का तुम्हाला जोपर्यंत इन्स्ट्रक्शन सेट समजत नाही ना आपला पूर्ण सेकंड चॅप्टरच इन्स्ट्रक्शन सेट आहे. हे सगळे आपले इन्स्ट्रक्शन सेट कम्प्लीट झाले, कोणकोणते बघितले आपण इन्स्ट्रक्शन सेटचे टाईप, हे आणि पण हा हे सगळे इन्स्ट्रक्शन सेट आपले कम्प्लीट झाले की आपला सेकंड चॅप्टर कम्प्लीट झाला आणि मग थर्ड चॅप्टर मध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग करायचंय. त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या. आतापर्यंत डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनचा आपण फर्स्ट टाइप बघितला, मूव्ह इन्स्ट्रक्शन, आणि मूव्ह इन्स्ट्रक्शनचा पण फर्स्ट टाइपच बघितला, हे इमिजिएट रजिस्टर डायरेक्ट इथपर्यंत समजलंय का, येस ऑर नो? येस मॅम. आता मग मूव्ह इन्स्ट्रक्शन झाले आपले, इमिजिएट झाले, ऍड्रेस इमिजिएट झाले, डायरेक्ट झाले, इनडायरेक्ट झाले. आता आपण नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय असणार आहे, एक्सचेंज इन्स्ट्रक्शन. सो ती जी एक्सचेंज इन्स्ट्रक्शन आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके ओके मॅम. ओके मॅम. मी काय सांगणार होते, मी काय ते इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करणार होते, माझ्या लक्षात नाही राहिली. असाइनमेंट त्यांनी मला सबमिट केलेलीच नाहीये, काही जणांनी सबमिट केली आहे. करणार मॅम.